नेमकी तीच महिला का असं जर SITच्या तपासामध्ये पुढे आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे। मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का? आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे, शेवटपर्यंत तडीस न्यायची आहे आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे। फाशीला जाईपर्यंत आम्ही काही स्वस्थ बसणार नाही। परंतु तीच महिला का हे पेपरला वाचलंय मी, परंतु मी माहिती विचारतोय, कळमच्या पोलिसांना माहिती विचारतोय आणि SITने अजून त्याच्या बाबतीमध्ये दुजोरा दिलेला नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज ऑथेंटिक बोलणार नाही। तर संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्या महिलेची हत्या झाल्याची माहिती मिळाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे। अंजली दमानिया यांनी बीड पोलीस अधीक्षकांकडे या संदर्भातली माहिती देखील मागितलेली आहे। 5 वेगवेगळ्या नावांनी ही महिला वावरत होती असंही अंजली दमानिया म्हणाल्या आणि ती नावं सुद्धा त्यांनी सांगितली। यातलं पहिलं नाव मनीषा बिडवे, मनीषा गोंदवले या नावांनी ही महिला वापरायची आणि इतरही काही नाव आहेत ज्या नावांचा वापर ही महिला करायची। ती नाव आहेत मनीषा अकुसकर, मनीषा बियाणी आणि मनीषा उपाळे। अशा 5 नावांसह ही महिला वावरायची। आडस, रत्नागिरी, अंबाजोगाई आणि कळंबमध्ये या महिलेचा वावर होता। तर धाराशिव